अरे नको ना निमिष, निमिष ऐक ना निमिष. अरे नको ना बाबा, प्लीज नको, मला खूप भीती वाटते जरा. अरे काय घाबरतोय यार, मजा येईल. मी तुला सांगतो, मी खूप लग्नात केलंय रे सगळं, जाम मजा येते. तू एकदा ती आली आहे का चेक कर, मी ते जागा बघतो. कोण येणार आहे? किती मुली आहेत रे तुझ्या आयुष्यात? शिवाली. उद्या लग्न आहे ना मग तिच्याशी. हा. मग कोण येणार आहे काय विचारतो? शिवाली. जा बघ, आपण जाम मजा करू. ऐक ना निमिष, मला ना खूप भीती वाटते. मला कसं आहे ना, आमचं अरेंज मॅरेज आहे यार, 3च महिने आम्ही भेटलोय फक्त. ती नर्वस वगैरे झाली ना, वाट लावू नाही शकते होत माझी. रे बाबा नर्वस. असे 10 अरेंज मॅरेज बघितलेत मी आणि 10 अरेंज मॅरेज मध्ये मी प्रँक केलेत. अरे मी तुला सांगतो, उद्या जेव्हा हा प्रँक तू तुझ्या रिसेप्शनला स्क्रीनवर बघशील ना, लोक एवढे एन्जॉय करतील आणि तुझ्यासाठी आणि तिच्यासाठी आयुष्यभराची मुवमेंट क्रिएट होईल. मी तुला सांगतो. तुम्ही ना फोटोग्राफर व्हिडिओग्राफर ह्या मोमेंट क्रिएट करणं थांबवा. नको शहाणपणा शिकव मला. आपसुक होऊ दे ना यार ह्या अरे मोमेंट. होईल ना यार, तू मजा कर ना यार. वर्क होईल ना हा प्रँक. ती बघ ती येते. हा, मी इथे जाऊन शूट करतो. हा, तू मस्त कर. मी कुठे थांबू? टायगर मी कुठे थांबू? मी जीजू कोणाला भेटायचंय? मला शिवालीला. लाजताय कसले नाव घ्यायला एवढं? नाही. जीजू का भेटायचंय हो? जीजू काय बोलायचंय? आमच्याशी बोला ना जीजू. बोला ना जीजू. कशी जळते? जळते शिवा. प्रिया मला थोडं बोलाय. आंटी हळू हळू आपण जीजूंना एंटरटेन करूयात का? मी करणार. नको मी करणार. शिवा मी शिवा करणार. शिवा मला करू द्या ना एंटरटेनमेंट. मला नाही मिळत चान्स. जी शिवाली तर तुम्ही थांबा जरा. तुम्ही हातावर सूर्यफूल घेऊन आलात, तुम्ही जरा असं थांबा प्लीज. शिवाली त्यांना सांग ना जायला. हांडे चेतू प्रिया बस झाला, चला जा. का चेष्टा गं? करतायत ते. मस्करी. प्लीज जा आता, बस झालं. बर आम्ही जाऊ का? आम्ही जातो. जवळ येत आम्ही नाही. जातो. चला जाऊया आता. मस्करी करते हो जीजू. मी चेष्टा करते हो जीजू. बस झालं चेतू प्रिया, बस झालं. मला- बस मला बोलायचंय तिच्याशी, थोडं पर्सनल आहे तर त्यासाठी. बोला हो जीजू बोला. फक्त बोलाच हा जीजू. ए बस झालं, चला आता जा. चल त्याला बोलायचं होय चला. जीजू ऑल द बेस्ट. हा काही लागलं तर फोन करा. आम्ही इथेच ऑल द बेस्ट. आणि काही कोणी केलं तर शिट्टी मारा, मी इकडेच. नाही मी तसं काही नाहीये माझं. सॉरी सॉरी. नाही सगळ्या अशाच का असतात मला कळत नाहीत मैत्रिणी. बस ना मला थोडं महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. ए तू जेवला नाहीयेस का? काय जेवला नाहीयेस का? नाही जेवलो मी. नाही मगाशी ते वरती पण ते बोलत होते की जेवण अर्ध. मी सांगते हॉटेलवाल्यांना. आय एम सो सॉरी. मी घेऊन येऊ तुझ्यासाठी? अगं नाही ते नाही लगेच तू काय शिवा करणार? शिवा तू बस. मला हे नाही सांगायचंय. बस ना तू बस. मला वेगळं महत्वाचं सांगायचंय. अच्छा हा वेगळं बोलायचं. हा मला माझं वेगळ्या मुलीवर प्रेम आहे. म्हणजे मला वेगळी मुलगी आवडते. रावी नाव आहे तिचं, रावी. आम्ही कॉलेजला भेटलो होतो आणि आम्ही नूडल्स शेअर करता करता कॅन्टीनमध्ये आमचं म्हणजे कसं झालं, नूडल्स काय आपल्याला इक्वल शेअर करता येत नाही. कोणाला जास्त होतं कोणाला कमी होतं. मग कमी जास्त या भांडणात आमचं प्रेम झालं. आणि झालं प्रेम. मग आम्ही नोट शेअर करायला लागलो, लव्ह लेटर शेअर करायला लागलो. आणि मग कधी आम्ही आमची मनं शेअर केली ना, कळलंच नाही ग. म्हणजे लोक आम्हाला प्रेमाने ओरावी म्हणायचे. ओरावी ओरावी छान वाटतं ना. म्हणजे आपलं कसं होतं बघ ना, ओंकार, शिवाली, ओशी. ओशीवाल्याला स्ट्रगल करतोय असं वाटतं ग. सी ए नको. पण 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 मला तीच आवडते ग, शिवाली. माझ्या पाठीवर जो मी आरचा टॅटू काढलाय तो राऊतचा नाहीये, तो रावीचा आहे. माझ्या बाबांनी मला फोर्स केलं तुझ्याशी लग्न करायला, म्हणून मी हो बोललो. नाहीतर माझं खरं प्रेम रावीवर आहे.
काल तिचा मला फोन आला होता की मी जर तुझ्याशी लग्न केलं तर ती आत्महत्या करेल आणि मला मला ते नाही बघवणार शिवाली. तुम्हाला विसरून जा. तुम्हाला विसरून जा. ओंकार झोल झाला रे, झोल झाला. सगळी मांडवली, सगळं जुगाड, सगळा वेळ वाया गेलाय. तू तू काय म्हणजे झोल वेळ मांडवली काय बोलते शांडवली ए शिवाली काय बोलतेस तू हे झोल झालाय म्हणजे काय झालं. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सर ज्यूस. हा नाही 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 ओंकार. डेव्हिड तू जा. डेव्हिड आहे ना याचं नाव? डेव्हिड ना डेव्हिड जा. डेव्हिड प्लीज गो. अगं पण मला ज्यूस तर पिऊ दे. नाही नको. डेव्हिड अगं नको पिऊ तू ज्यूस प्लीज नको पिऊ. अगं मला पिऊ दे ना ज्यूस. काय प्रॉब्लेम आहे शिवाली. ओंकार त्याच्यात विष आहे अरे. हा काय मीच तुला विष घालून मारणार होते. हा एकटी नाही मी एकटी नाही. मी आणि बबडूचा प्लॅन होता. बबडू. कोण बबडू. बबडू. कोण कोण हा कोण आहे ए बबडू कोण आहे. बबडू हा ज्याच्यावर माझं प्रेम आहे तो बबडू. घरातले आमच्या लग्नाला तयार नव्हते ना म्हणून मी तुझ्याशी अरेंज मॅरेज करायला तयार झाले. अरे बबडूचाच प्लॅन होता. म्हणजे मी तुझ्याशी लग्न करायचं, तुझा काटा काढायचा आणि त्यानेच हा विषाचा प्लॅन केला होता. म्हणजे तुझ्या सरबतामध्ये विष घालायचं आणि तुला मारून टाकायचं. आणि असं तसं विष नाही आहे हे. म्हणजे फेस आला आणि तू मेला असं नाही होणार आहे. म्हणजे तू आता विष पिणार, मग सकाळी उठणार, सकाळी तुला अटॅक येणार आणि लोकांना असं वाटणार की अटॅक येऊन तू मेलास. काहीच पुरावे राहणार नाहीत. हो. आणि मग तू मेल्यानंतर याची न्यूज पण होईल ना. नवरीच्या आयुष्याची बोट बुडली, नवऱ्या मुलाची विकेट पडली. तू 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 मला मारणार होतीस खरं खरं मला खरं मारणार होतीस तू. मग तो बबडू नावाच्या मुलासाठी तू मला मारणार होतीस. बबडू नावाच्या मुलासाठी. हा ऍक्च्युली ते म्हणजे तू मेला असता तर बाबांनी बबडूशी लग्न केलं असतं ना. कारण एवढा खर्च केलाय बाबांनी. तर खर्च केल्यानंतर ते चॉईस नाही बघत ना, लग्न लावून देतात. आणि जर बबडूने तुझ्या मित्राने माझ्याशी लग्न केलं असतं तर मग त्याची न्यूज झाली असती ना. नवरा मुलगा मेला रात्री, मित्राने दिली आयुष्यभर सांभाळण्याची खात्री. हसू नकोस तू. तू हसू टाळ्या काय देतेस तू. माझा मर्डर होणार होता इथे. आता विष घालून मर्डर होणार होता. बबडू 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 कोण आहे बे. कोण आहे बबडू. बबडू लाडाचं नाव आहे. खरं नाव बबनराव आहे त्याचं. बबनराव ही मला लाडाचंच नाव वाटतंय शिवाली. नाही. बबन 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 तुला कसं तुझ्या कॉलेजमध्ये सगळे लाडाने ते काय म्हणायचे, ओरावी ओरावी, तसं आम्हाला बशी म्हणतात. शिवाली बबनराव बशी. बशी बशी. हो. आणि मी कोण आहे. फुटलेल्या कानाचा कप आहे मी. बशीवर असा उरावर येऊन बसलाय तो मी आहे. नाही 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 मला हे कधीपासून सुरू आहे. हे प्रेम प्रकरण कधीपासून सुरू आहे. 3 महिने झाले. अगं आपण 3 महिने आधी बोललो होतो. आपल्या लग्नाची बोलणी होती 3 महिने आधी. त्यानंतर ओंकार तिसरी पासूनच लफड आहे आमचं. तिसरी. हो. तिसरीत कोण प्रेम करत. तिसरीत आपल्याला प्रेम बोलता पण येत नाही. आपण पेम पेम करत असतो. कारण ती आडवी स्टँड लावलेला असतो पला. तो आपल्याला नको ना यार नको ना शिवा. तू विसरून जा. हा कोण आहे हा कोण आहे. आपण नको त्याच्या नादी लागायला. आपलं आहे की नाही. मी कसं विसरू त्याला. मला नाही जमणार त्याला. तिसरी पासून एकत्र होतो ओंकार. तुला कळते का तिसरी पासून. फक्त आणि फक्त तो गरीब आहे ना म्हणून घरातले नकार देत आहेत लग्नासाठी. करेक्ट आहेत तुझ्या घरातले. करेक्ट आहेत. असं काय करतोयस पण तुला ते तुझ्या रावीशी लग्न करायचं होतं ना. मार्ग मोकळा आहे ना. तू रावीशी लग्न कर. म्हणजे ओरावी आणि बशी हा आपण सुखाचा संसार करू. रावीशी लग्न कर. शिवाली अगं तू मला मारणार होतीस.
तू मला प्लॅन मी सगळ्यांना सांगणार आहे. नाही, ओ. ते रस्ता कुठे ओ. मला सांगू दे. ऐका रे, ए! अरे यार हे कसं विसरले मी. काय विसरलीस तू? अरे काय? आई शपथ काय काय? करू मग मी फोन करते. कोणाला फोन करते शिवाली? काय 1 मिनिट काय? हॅलो? हॅलो? कोण आहे? हा अभागी सुहागण कोण आहे? शिवाली बोलते. ओंकारच बाळाचा बाप. मिशन कॅन्सल आहे. काय? हो जाऊ दे. फोन ठेव. काय कोण आहे? ओंकारच बाळाचा मिशन काय म्हणजे? अभागी सुहागण कोण आहे? कोण आहे अभागी सुहागण? कोण आहे? शांत हो. मी शांतच आहे. बस. मला नाही बसायचं. तू मला सांग हे अभागी सु आहे तू काय? शांत हो मी सांगते. मला सांग पटकन सांग. काय सांग ना पटकन. प्लॅन बी. प्लॅन बी. बी. ए जर फ्लॉप झाला असता, तू ज्यूस प्यायला नाही म्हटला असतात, तर बबडूने प्लॅन बी तयार करून ठेवला होता की अभागी सुहागण ती बाळाला उद्या आपल्या लग्नाच्या वेळेस घेऊन येईल आणि असं सांगेल सगळ्यांसमोर की हे बाळ ओंकारचं आहे. असं कसं सांगेल? असं कसं सांगेल? हे असं कसं सांगेल? DNA टेस्ट वगैरे असते. कोणाला विश्वास नसता बसला. फालतू प्लॅन आहे तुमचा, फालतू. नाही ते DNA टेस्ट करायलाच 3 महिने 6 महिने कितीतरी वेळ गेला असता ना. लग्न लांबलं असतं ना. आणि त्या वेळेत मम्मी पप्पांच्या मनातून उतरून गेला असतास ना तू. आणि सगळ्यांना डाऊट आला असता तुझ्यावर. आणि माझ्या नातेवाईकांनी तुला खूप मारलं असतं. माझ्या भावाने तुडवलं असतं. पोलिसात दिलं असतं. आणि मग त्याची पण न्यूज झाली असती ना. भर मंडपात घडला हा प्रकार. वराडी झाले गपगार. नको हसू शिवाली, नको हसूच. हसू नको म्हणजे अरे तुला कळते का हे सगळं झाल्यानंतर तुझ्यावरचा विश्वास उडाला असता बाबांचा. आणि बाबा म्हणाले असते मला बरं झालं शिवाली त्या नराधमांच्या हातातून सुटलीस तू. हो. मी नराधम. आणि मग बाबांनी अशी पगडी ठेवली असते आणि बाबा म्हणाले असते कोई है क्या? माझ्या मुलीचा हात थांबेगा. पगडी का मान राखो कोई है क्या? आणि मग माझ्या बबडूने हात वर केला असता. आणि मग माझं आणि बबडूचं लग्न झालं असतं. लाज वाटते तुला? लाज वाटते तुला? हसत हसत सांगतेस हे सगळं? माझ्या लग्नात तू असं मेरा बेटी का बाप आहे असं करून तू एक मुलगी आणणार होतीस? अरे माझ्या आईचं काय झालं असतं, बाबांचं काय झालं असतं याचा विचार केलास थोडासा? बाबांना अटॅक आला असता माहितीये तुला. आणि तू आणि कोण आहे ते तुझे वडील? पगडी ठेवून का असं बोलतायत ते मला कळत नाहीये. मूर्ख कुठली. तुला ना चुकलं माझं. चुकलं माझं? चुकलं. तू आत्ता बोलतेस चुकलं माझं? त्याच्यासाठी कान पकडून सॉरी बोल. पकडून काय सॉरी म्हणतेस तू? मला कळत नाहीये. प्लीज. मारायचं प्लॅनिंग आहे. तू चिडतो काय? कॅन्सल झाले. तू ज्यूस नाही प्यायला. मी अभागी सुहागणला म्हणाले तू येऊ नकोस. झालाय आता तो मोकळा. रावीशी लग्न कर. निमिष अरे कमाल प्रँक झाला. कमाल प्रँक झाला. मारणार आहे मला. ते नाही काय हे नाही मारणार आहे तुला. हा आमचा प्रँक होता. हा आमचा प्रँक होता ज्याचा तू फक्त एक भाग होतास आणि तो सक्सेसफुल झाला. वा वाहिनी वा वा हा प्रँक होता. म्हणजे तुझं त्या बबडू बरोबर काय नाही आहे ना? तुझं ते रावी बरोबर पण काय नाहीये ना? नाही. मग माझं पण काय नाहीये. तुझं नाक दे. हात दे. विजूंचे